हे जे पालक राहतात हे जे बोलतात ना की आम्ही दुनिया बघितलेली आहे, आम्हाला लय माहित आहे, त्याच्यामुळे आम्ही हे करत नाही. मला काय म्हणायचं, तुम्ही आम्हाला का दुनिया बघू देत ना? तुम्ही दुनिया बघितलेली चलती. उठलं सुटलं नुसतं मोबाईल हातात राहतंय, नुसतं टीव्ही चालू राहते, तुमची सिरीज चालू राहतात. मला एक सांगा, सकाळ सकाळी पट्ट ब्रश पण करत नाही, पण तुमचं सुप्रभात राहते व्हॉट्सअप स्टेटसला. आम्ही सुप्रभात, आम्ही गुड मॉर्निंगचे स्टेटस टाकतो, पण तुमचे गुड मॉर्निंगचे स्टेटस राहतात. तुम्ही गुड मॉर्निंगचे टाकता, तुम्ही सुविचार टाकता, मोटिवेशन टाकता. कोणते लेकरं तुमचे सुविचार बघत नाही, तुमचं काय चालू आहे बघत नाही. तुम्ही कोणासाठी सुविचार टाकता, कोणासाठी मोटिवेशन टाकता? आणि कसलं मोटिवेशन? काय तुम्हाला डोंगरावर चढायचं का काय चढायचं? घरातच बसला हो तुम्ही आणि कसला सुविचार टाकालो तुम्ही? ओके, सो नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कसे आहेत तुम्ही सगळे? सो आज मस्त सकाळी मी लवकर उठलोय, जसं मी काल तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलेलंच होतं. सो आज मस्त कसंही करून अभंग स्नान करणार आहे. आज ह्याने जर उठणं नाही लावलं तर मी स्वतःला उठणं लावून घेणार आहे, नाहीतर मी कोणाला आंघोळ पण करू देणार नाही. सो लवकरात लवकर जाऊ खाली, नाहीतर मग काल पण शिव्या खायचाच दिवस होईल. सो आज लवकर खाली जाऊ, मस्त अभंग स्नान करू, मस्त अंगाला उठणं लावू. तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सो न वेळ वाया घालवता करूयात आपण आजचा ब्लॉग चालू. ओके, सो स्टे ट्यून. चलो करूयात आजचा ब्लॉग. बाबू चालू झालेलं सगळं निघून जाते ना. छान छान. दिवाळी नाही, ओरिजिनल गाणं ही आहे दिवाळीचं. हो. सो मंडळी, मस्त आता आपली अभंग स्नान कंप्लीट झालेली आहे. कमी तर कमी आपली 1 किलो तर मग निघालेली आहे शरीरातून. मस्त गोरं फील व्हायले, मस्त पवित्र झाल्यासारखं व्हायलंय. सो आता मस्त आपण खाली जाणार, जेवण करणार आणि मस्त टीव्ही बघत मस्त पिक्चर बघणार, जरा थोडं फॅमिली सोबत टाइम स्पेंड करणार. घराची जी काही काम आहे ती तर आपल्याला करायचीच आहे, त्याच्याशिवाय तर आपलं घर नसतंय. सो ती करू. आणि मंडळी, फटाके जरा थोडंसं कमी फोडा. ज्यांच्या घरामध्ये जनावर आहे त्यांना असं काही त्रास काय देऊ नका. जरा थोडंसं लाईट वेट उडवा, पण इतकं पण नका की कोणाला त्रास व्हावा. ओके, सो मस्त दिवाळी म्हणून मस्त आपापलं कल्चर करू. बघूयात पुढच्या ब्लॉग मध्ये अजून काय होतंय, काय एंड तर काय खरं नाही. ओके, सो जाऊ डायरेक्ट आपण. मस्त दाल, पनीर, भजे, चिवडा, खिचडी, गुलाबजामुन, चपाती. अंशू ये चल, हे मी तुला चारतो. ये इकडा. ए बंदर, ए किती आगाव आहे. ये जेवण कर चल. बघ मम्माने बघ किती काय काय दिले आपल्याला जेवायला. ये चल जेवण कर. दर बापरे, पाऊस लय जोरात आला. गेलो खोबरं खायला, शिव्या लागल्या, शिव्या खायची काम माझी. ओके, सो आपलं मस्त दिवे लावलेले आहेत आपण दरवाजाला दिवाळीचं. मस्त आपला हारबीर झालेला आहे. आता लाइटिंग राहिलेली आहे, फक्त लाइटिंग बिटिंग झालं. फटाके उडवा, फटाके. अरे भाई काय आबा बाबा बाबा ले चावलं बाबा मुंग्या मला भयानक. दीदी, त्या मुंग्याचा खडू आहे का ग? खडू अगं, त्या जिथं हार लावला तिथं सगळीकडे मुंग्याच आहेत. वॉशिंग मशीनच्या वरी का? मी चालू जिबा नाही नको, लय चिखल झालाय, गाडी नाही घेतलाय का? मी आजीला घेऊन येऊ. हा, जाऊ तुम्ही. सो मंडळी, मी चाललोय आता अंशूच्या आजूला आणायला. सो मम्मी दुकानापाशी थांबले, लवकर जाऊन घेऊन येऊ. अशा रिकाम्या रस्त्यावर मस्त गाडी चालवायला मजा येते. मायाला नुसते खड्डे बिटे. एक तर आपली बाईक नाही आहे जीडी गाडी, नाहीतर खड्ड्यामध्ये पण मजा येत असती. हमारी माता यहाँ पे शिवाशिवी कर रही है कपड़ों की, और ये कुछ नहीं करते, सिर्फ वाट्या बनाते, पिको फॉल शिवते और कुछ नहीं करते. वाट्या कशा बनवायच्या, ही कसं बनवायचं, दर काम सांगत राहते नुसते.
मी करत नाही का काम दिवसभर? तुला माझी काय दुश्मनी आहे की उठलं सुटलं तुला फक्त माझ्या मागं कामासाठीच तुला पाहिजे फक्त, बाकी काय काम नाही. करावंच लागते. काम केल्याशिवाय कसं कष्ट काय नाही. चांगलं असते. कष्ट काय नाही, मी सगळं सोडून गोवाला मस्त राहणार आहे आता. मी जाणार आहे पुढच्या महिन्यात गोव्याला काम गोवाला. करी जाणार आहेस? नाही तिथे जा, जॉब वगैरे कर, उत्तर काम कर, जॉब अजिबात नाही, जॉब कर. फिरून येणार आहे, जॉब फिरून येणार आहे, फिरून येणार आहे. मित्र बी घेऊन जा, त्यांना ते जॉबला लाव. मस्त तिथं दारू विकायला राहते तिथं जा. हा नाही. दारूच बनते ना तिथं लई, त्याच्यासाठीच जाते ना लोक सगळे. अरे पण मला पोहायला जायचे तिकडं बीचवर, मला बीचवर बसायचंय. आपल्या इथं पाणी नाही, आपल्या इकडं नाही, मला मोटरचं ह्याचं हौदाचं पाणी नकोय. उजनीचं धरण गच्च भरले. नको नको ते तुला धरणार नाही, नको. किती पोहाच तेवढा पोहून बाहेर ये. हम्म. आम्हाला सगळं माहित आहे. ऐकायचं नाही म्हणल्यावर नाही, जायचं नाही म्हणल्यावर जायचं नाही. काय माहितीये, काय नाही माहिती तुम्हाला. अनुभवानं बोलते, अनुभवानं. अजून अनुभव यायचे का? जाऊन सांग पाण्यात पड, मग अनुभव येईल. बघा. हो 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 हो. चला. फोन आलाय, आलो 1-2 मिनिटात. गाईज मी आता दुकानामध्ये काय बोलू शकत नाही. मला माहिती आहे, मला मी चपला खाणार होतो मम्मीच्या. पण खरं खरं सांगा मला, हे जे पालक राहतात, हे जे बोलतात ना की आम्ही दुनिया बघितलेली आहे, आम्हाला लय माहिती आहे, त्याच्यामुळे आम्ही हे करत नाही. मला काय म्हणायचं, तुम्ही आम्हाला का दुनिया बघू देत ना? आम्हाला जेव्हा दुनिया बघायची असते तेव्हा तुम्ही नाही म्हणतो. सरळ सरळ सांगतो की नाही दुनिया बघायची नाही. पण तुम्ही दुनिया बघितलेली चलती नाही. उठलं सुटलं नुसतं मोबाईल हातात राहतंय, नुसतं टीव्ही चालू राहते, तुमची सिरीज चालू राहतात. मला एक सांगा, सकाळ सकाळी पट्ट ब्रश पण करत नाही, पण तुमचं सुप्रभात राहते व्हॉट्सअप स्टेटसला. आम्ही सुप्रभात, आम्ही गुड मॉर्निंगचे स्टेटस टाकतो, पण तुमचे गुड मॉर्निंगचे स्टेटस राहतात. तुम्ही गुड मॉर्निंगचे टाकता, तुम्ही सुविचार टाकता, मोटिवेशन टाकता. कोणते लेकरं तुमचे सुविचार बघत नाही, तुमचं काय चालू आहे बघत नाही. तुम्ही कोणासाठी सुविचार टाकता, कोणासाठी मोटिवेशन टाकता? आणि कसलं मोटिवेशन? काय तुम्हाला डोंगरावर चढायचं का काय चढायचं? घरातच बसला हो तुम्ही आणि कसला सुविचार टाकालो तुम्ही? खरं यार, जरा समजून घ्या. काय नाही, काय नाही. चल. काय केलं? चल ना आता. हा चल चल चल, काय नाही. असं फोन आलता, बोलू. सो मंडळी, आम्ही आता दुकानावरून घरात चाललोय. मस्त मम्मी आलेली आहे. आपण करू पुढं कंटिन्यू ब्लॉग. बापरे अंशू, आम्ही किती छान तयार झालो. ब्लू फेरी तिकडे बघ दादा. एकदम परिमा दिसली, परिमा. जयदेव 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 जयदेव. नारळ काढायला बघ. आणि दशहरा सारखं नारळाचं पाणी प्यायचं नाही यावेळेस. बघ, माहिती ना तुला काय झालं होतं? काय झालं होतं? उलटी झाली. यावेळेस अजिबात नारळाचं पाणी प्यायचं. तो दशहऱ्याच्या दिवशी नारळाचं पाणी पिली होती म्हणून उलटी झाली होती. आता नाही पाणी प्यायचं नारळाचं. नारळाचं पाणी पिलं होतं तो, त्याच्यामुळे उलटी झाली होती तुला. वरून पेढे खाल्ले होते. आता नाही काय करायचं तसलं. हा, आली अंशूच्या घरात दिवाळी. ओके. सो मंडळी, मी आता आलोय गॅलरीमध्ये. आणि आजची जी विश्रांती आहे, आजची जी झोप आहे ती मी गॅलरीमध्येच करणार आहे. कारण लय मस्त थंड वारं सुटले आणि मस्त जरा दिवाळीची लाइटिंग बिटिंग आहे. मस्त जरा एन्जॉय. फक्त कोणाचा फटाका येतो माझ्या अंगावर पडू नये तेवढीच एक गोष्ट आहे. बाकी आज मस्त झोप घेईल. आज मस्त आपली अभंग स्नान जी होती ती कंप्लीट झालेली आहे. मस्त उठणं बिटणं लावलेलं आहे. आणि लिटरली माझी एवढी घाण फाटलेली होती. दुकानापाशी गेल्यावरती तुम्ही बघितलात अचान मी ज्या पद्धतीनं बोललो, मला असं वाटलं की बाबा मम्मीनं ऐकलंच. बरं झालं मम्मीनं ऐकलं नाही. ऐकली का नाही माहिती नाही. जर खरंच जर असं डोळ्यासमोर जर मम्मीनं बघितलं असतं ना, अशी एक चप्पल घेऊन फाड करून तोंडावर मारलं असतं. पण ठीक आहे, आलो घरी. घरी आल्यावरती मस्त एन्जॉय केलं, डान्स बिन्स केलाय आणि आता मस्त जेवण करून आता झोप घेणार आहे. आणि हा जर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके. आणि भेटूयात आपण पुढच्या व्लॉगला. उद्या व्लॉग 100% येईल. तुम्ही तुमची काळजी घ्या. घेईल उद्या व्लॉग घेईल. ओके. सो